श्री स्वामी समर्थ. वास्तविक कृष्णभट कापशीकर हा सदाचारी आणि सात्विक वृत्तीचा परंतु अतिशय गरीब ब्राह्मण होता. तो आणि त्याची पत्नी मंगळवेढ्यात एका छोट्याशा झोपडीत राहत होते. 18-20 दारिद्र्याने तो खरे तर पिचला होता, परंतु आश्चर्याची बाब मात्र अशी होती की त्याचा चेहरा नेहमी प्रसन्न आणि टवटवीत असायचा. आपण भुकेलेलो आहोत ह्याची कुठलीही खूण त्याच्या त्या अष्टोपहर प्रसन्न असलेल्या चेहऱ्यावर कधीही उमटत नसे. तो स्वामींचा निस्सीम भक्त होता. स्वामींनी आपल्या घरी यावे ही मात्र कृष्णभट्टांची तीव्र इच्छा होती. आपला हा परमभक्त खरे तर घरातल्या दारिद्र्याने पिचला आहे हे स्वामींना अंतर्ज्ञानाने ठाऊक झाले होते. पहाटे पहाटे कृष्णभटाने स्वामींवर फुले उधळली. ती मात्र शेतकऱ्याच्या दरवाजात अचानक प्रकट झालेल्या पारिजातकाची होती. स्वामी आपल्या घरी येणार आहेत ही आनंदाची बातमी त्यांनी आपल्या पत्नीला दिली. दोघांनाही आनंद गगनात मावत नव्हता. 4 दिवस वाट पाहण्यात गेले आणि एके दिवशी पहाटे स्वामी कृष्णभटाच्या झोपडीच्या बाहेर जो ओटा होता त्यावर विराजमान झाले. स्वामी घरी आले हे कृष्णभटाला लगेच कळले आणि दोघांनी पतिपत्नींनी त्यांची मनपूर्वक पूजा केली. तेव्हा स्वामी म्हणाले, तुमच्या पूजेने मी तृप्त झालो. आता मला नैवेद्य काय देणार? स्वामींचा हा प्रश्न ऐकून ते पवित्र आणि शुद्ध अंतःकरणाच्या दाम्पत्याच्या डोळ्यात एकदम अश्रू उभे राहिले. प्रत्यक्ष भगवंताने आपल्याकडे नैवेद्य मागितला आणि आपल्यापाशी काहीही नाही हे सत्य जाणीवेने दोघांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. स्वामींना उत्तर काय द्यावे हा मोठा प्रश्न दोघांपुढे उभा राहिला. स्वामींना द्यायला घरात अन्नाचा कण नव्हता. दोघांनाही वाटले की धरणी दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरे होईल हा विचार मनात डोकावला आणि दोघेही स्तब्ध झाले. परमेश्वराच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या परमभक्ताच्या चित्तवृत्ती नेहमी प्रसन्न असतात. त्याच्या तनामनात परमेश्वरी अस्तित्व नांदत असते. ज्याच्यापाशी केवळ भगवंत विचार आहे त्याला खरे तर कशाचीच काळजी वाटत नाही, कारण त्याची काळजी घेणारा भगवंत त्याच्या सखात झालेला असतो. नित्यतृप्ती त्याच्या रंध्रारंध्रातून पाझरत असते. मुख्य म्हणजे अशा भक्तांचे परमेश्वरापाशी काहीही मागणे नसते. ह्याचा दृश्य परिणाम असा होतो की परमेश्वर त्यांना काही द्यायला खूप उत्सुक झालेला असतो. म्हणजे प्राणप्रिय स्वामी भक्तांना स्वामींच्या चिंतनात अखंड राहणाऱ्या भक्ताचा स्वामी प्रतिपाळ करीत असतात. स्वामी जाणून त्याला सांगत असतात, कुठल्याही अडचणीत डगमगून जाऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.